हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. वाघावण्यामध्ये अनेक महिन्याच्या नंतर मी आलोय. माझ्यासाठी खूप प्रसन्नतेची गोष्टी आहे. आणि एवढे सगळे भक्त आपण सगळे इकडे एकत्र झाले आहेत, त्याच्यासाठी आभार आणि धन्यवाद. आपण सर्व प्रत्येक आठवड्यामध्ये इकडे सत्संग करता आणि भगवंतांचं नामस्मरण करता, भगवंतांची कथा ऐकता, भगवंतांची सेवा करता. ह्याच्यासाठी पण खूप धन्यवाद आणि आभार सगळ्यांना. प्रत्येक गावामध्ये भगवंतांची कथा, भगवंतांचे नामस्मरण, भगवंतांची सेवा झाली पाहिजे. भगवंतांची भक्तांनी एकत्र होऊन भगवंतांचं गुणगान केलं पाहिजे. एक मात्र उपाय आहे. संसाराच्या जे विविध प्रकारच्या समस्या आहेत त्यांच्यामधून मोकळं व्हायचं. आम्ही बघू शकतो की या संसारामध्ये, प्रपंचामध्ये वेगवेगळे प्रकाराचे अनेक कष्ट आहेत, दुःख आहेत. आता कुठच्या वस्तूची कमी आहे कोणाच्या जीवनमध्ये त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे अनेक उत्तरं असतील. तुम्हाला जर कोणी विचारलं तुमच्या जीवनामध्ये कुठच्या गोष्टीची कमी आहे, म्हणतील पैशाची कमी आहे, जागाची कमी आहे, मला नोकरीमध्ये उच्च पद पाहिजे त्याची कमी आहे, अनेक गोष्टीची कमी आहे, कमतरता भरपूर आहे. परंतु एक गोष्टीची कमी नाही आहे आणि ते आहे समस्या, कष्ट, त्रास, वेगवेगळ्या प्रकाराचे कष्ट सगळ्यांच्या जीवनामध्ये एकानंतर एक येत असतात. यही संस्पर्शजा भोगा दुःख यो न एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. ह्यांचं दुःखांचं कारण काय तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की कारण ह्या संसारामध्ये आम्ही खूप भोग करायचा प्रयत्न करतो. वेगवेगळे प्रकाराचे जे दुष्कर्म आहेत ते आम्ही करतो, त्याच्यामुळे त्यांचं फळ आम्हाला भोगावं लागतं. चांगल्या कर्मांचं फळ आम्हाला सुखच्या रूपाने येतं आणि जे आम्ही वाईट कर्म करतो ते आम्हाला दुःखाच्या रूपामध्ये येते. त्यामुळे जे काही कर्म आम्ही करतो त्यांचा परिणाम आम्हाला भेटणारच आहे. तर सुख दुःख ह्या जीवनामध्ये येत असतात, कारण आम्ही थोडे चांगले कामं करतात, बरे काम करतात, थोडे वाईट काम करतात. पण आमच्या मनामध्ये स्पष्ट ज्ञान नसतं की चांगलं काम म्हणजे काय आणि वाईट काम म्हणजे काय. आमच्या मनाच्या प्रमाणे आम्ही काम करत असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकाराचे दुःख आणि सुख पण ह्यांचं भोग आम्हाला करावं लागतं. तर श्रीकृष्ण म्हणतात संसाराचं सुख आहे ते क्षणभंगूर आहे, आदी आणि अंतवंत. त्याचा प्रारंभ पण होतोय आणि त्याचा अंत पण होणार. त्यामुळे जे बुद्धिमान लोक आहेत या संसाराच्या कर्मामध्ये जास्त पडत नाहीत. जे शास्त्रोक्त रीतीने जे आम्हाला सांगितलेलं आहे, आमचं कर्तव्य, आमची जबाबदारी कसं आम्ही सांभाळली पाहिजे ते आम्ही केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. परंतु भगवंतांना अर्पण करून केली पाहिजे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. जे काही कर्म आम्ही करतो संसारामध्ये ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आम्ही केली पाहिजे. त्यांना आम्ही यज्ञ म्हणतो. यज्ञ
यज्ञ म्हणजे काय? भगवंतांना प्रसन्न करायचे जे कर्म असतात त्यांना आम्ही यज्ञ म्हणतो. त्यामुळे आम्ही जे कर्म करतो त्यांच्याबद्दल आम्हाला खूप लक्ष देऊन केलं पाहिजे, खूप विचार करून आम्ही कर्म केले पाहिजेत, कारण त्यांचे परिणाम आम्हाला भोगावं लागणार. तर शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की 3 प्रकारचे कर्म असतात बघा. एक म्हणजे क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे जे आम्ही ह्या जीवनामध्ये काही कर्म करतो आणि लगेच त्याचं आम्हाला फळ प्राप्त होतंय. जसं आता आम्ही खूप जास्त जेवलोय आणि पोट दुखायला लागतंय, तर ते प्रत्यक्ष आम्ही त्याचं कारण आणि परिणाम ते संबंध बघू शकतोय. मी खूप जास्त प्रसाद घेतलाय, खूप जास्त जेवलंय, त्याच्यामुळं पोट दुखत आहे. तरी कारण आणि परिणाम याचा संबंध आम्हाला स्पष्ट दिसून येते. किंवा मी मोटरसायकल चालवत आहे आणि खूप जोरात चालवलं मी, आणि एवढं जोरात चालवलं की अपघात झालं आणि पडलो आणि खूप त्रास झाला. दवाखान्यामध्ये भाजी घेऊन काही फ्रॅक्चर झालं, हे झालं, अनेक काही शरीराला काही त्रास झाला. तर हे पण एक उदाहरण आहे क्रियमाण कर्म. आम्ही असं कर्म करतो ज्याच्यामुळे लगेच आम्हाला त्याचं परिणाम प्राप्त होतंय. त्यामुळे आम्ही सावकाश चालवायला पाहिजे गाडी. तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये दर दिवशी कमीत कमी 400 लोक रस्त्यावर अपघातमध्ये त्यांची मृत्यू होते. 400 लोक एक दिवसात, त्याच्यापेक्षा जास्त. आणि प्रत्येक वर्ष असं चालते का आम्ही लक्ष देऊन चालवत नाहीत. अनेक लोक दारू वगैरे पिऊन चालवतात. अनेक लोक गाडी चालवताना त्यांना झोप येते. अनेक लोक असं लक्ष देत नाहीत, खूप तीव्र गतीने चालतात. अशी अनेक कारणं असतात. तर जे आम्ही कर्म करतो त्याचा परिणाम लगेच आम्हाला भेटतंय. असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो. कोणाच्या समोर जाऊन आम्ही काही अपशब्द बोलले, त्याचा परिणाम त्वरित आम्हाला दिसून येणार. तो पण काहीतरी आम्हाला बोलणार व्यक्ती. क्रियमाण कर्माचा परिणाम लगेच आम्हाला भेटते, ते आम्हाला समजते. त्यामुळे हे गोष्टी समजायला कठीण नाही आहे. परंतु हा प्रश्न येतोय की जन्म घेतलेला जो बाळ असतो त्याने काय वाईट कर्म केलं आहे, त्याला का असं रोग होतंय, त्याला का असं त्रास होतंय. कधी कधी मुलांचं जन्म होतंय, कोणी अपंग आहे, कोणाला का वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास आहे जन्मापासूनच. असं का होते, त्याने काय वाईट काम केलंय. वाईट काम तर मी मोठं होऊन करतो ना वयाने, तर असं का झालं आहे. तर आम्हाला पण आता आणि मागच्या जन्माचे कर्माच्या बद्दल ज्ञान असलं पाहिजे. तर दुसऱ्या प्रकाराचं कर्म आहे संचित कर्म. अनेक जन्मापासून आम्ही प्रत्येक क्षणी काही ना काही कर्म करत आहेत. आम्ही आता आमच्या जीवनामध्ये पण आम्ही बघू शकतो की प्रत्येक क्षणी आम्ही कर्म करत असतो. आम्ही झोपलेलं, आम्ही आमची निद्राच्या अवस्थेमध्ये झोपेत पण आम्ही काही ना काही करत असतो. आम्ही झोपलेलो असतो आणि कधी कधी स्वप्न बघतो, कधी कधी स्वप्न बघत नाहीत. आणि जागृत अवस्थेमध्ये आम्ही काही ना काही करतच असतो. काही जेवत असतो, कोणाला काय बोलत असतो, कुठे काय बघत असतो, काही ऐकत असतो. तर आमचे कर्म चालत असतात, निरंतर चालत असतात. ते कधी बंद होत नाही, कारण आम्ही दगड नाही आहे, आम्ही सचेत प्राणी आहे. त्यामुळे आम्ही कर्म करत राहतो आणि कर्म करत राहिल्यामुळे त्याचे अनेक जे परिणाम आहेत ते एकानंतर एक येत असतात. आणि त्यांचं कर्मफळांचं भंडार जो आहे ते वाढत जातं. कर्म आमचे जमा होत जातात. जेवढं कर्म आम्ही करतो
ते जमा होतात. ज्याप्रमाणे ज्यावेळी आम्ही पैसे बँकमध्ये टाकतो आमच्या खात्यामध्ये, ते जमा होत राहतात तिकडे. आणि ज्यावेळी आम्ही पैसे परत काढतो आणि त्यांना वापरतो, मग आमच्या बँकमध्ये खात्यामध्ये जे बँक शिल्लक आहे ते कमी होत जातं. तसंच आम्ही अनेक जन्मापासून एवढे कर्म आम्ही केलेले आहेत, त्यांचे फळ आहे ते गोळा होत राहतात, ते जमा होत राहतात. आणि पूर्ण जे काही जमा झालेलं भांडवल आहे आमचं कर्मांचं, त्याला आम्ही संचित कर्म म्हणतो. आता किती जन्मांचे कर्म आम्ही केलेले आहेत आम्हाला आठवण नाही आहे, माहिती नाही आहे आम्हाला. लक्ष कोटी कोटी जन्म आमचे झालेत या भौतिक जगामध्ये, प्रपंचामध्ये, पण आम्हाला माहिती नाही आहे, आठवण नाही आहे आम्हाला. मागच्या जन्मामध्ये आम्ही कोण होतो अजिबात आम्हाला माहीत नाही आहे. मागची जन्माची गोष्टी वेगळी. 5 मिनिटं पूर्वी चावी कुठे ठेवली होती आठवण राहत नाही. अरे चावी कुठे ठेवली, चष्मा कुठे ठेवलं, आम्ही शोधत बसतो. तर आश्चर्याची गोष्टी नाही आहे की मागच्या जन्मामध्ये किंवा 10 जन्मामध्ये पूर्वी आम्ही काय केलं होतं आम्हाला माहीत नाही आहे. आश्चर्याची गोष्टी नाही आहे. त्यामुळे जेवढं आमचं कर्माचं फळाचं भंडार जे गोळा होतंय त्याला आम्ही म्हणतो संचित कर्म. जे संचित झालेलं आहे, जमा झालेलं आहे. आणि त्या भांडवलमध्ये ते जे जमा झालेलं कर्म आहे, एवढे जन्मापासून त्यांचा जो लहान भाग आहे, जो आम्हाला ह्या जन्मामध्ये भोगावं लागतं, त्याला आम्ही प्रारब्ध कर्म म्हणतो. जे आरब्ध म्हणजे जे आरंभ झालं आहे, जे सुरू झालं आहे. आता ह्या जन्मामध्ये जे आम्ही सुख दुःखाचा अनुभव करतो ते प्रारब्ध कर्म आहे आणि क्रियमाण कर्म आहे. या जन्मामध्ये केलेल्याच कर्मांचं फळ क्रियमाण कर्म, आणि पूर्वजन्माचे कर्म केलेले त्याचं फळ त्याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. आता लहान मुलांनी, लहान बाळाने ज्याचा जन्म आत्ताच सध्या झालेला आहे, त्याने ह्या जन्मामध्ये तरी काही वाईट काम केलेलं नाही आहे, ते त्याला त्रास का होत आहे पाप? कारण पूर्वजन्मामध्ये त्याने काहीतरी वाईट कर्म केलेले आहेत. तर दुःख म्हणजे काय? आमचे पूर्व केलेले पूर्वकृत वाईट कर्मांचे फळ. सुख म्हणजे काय? आमच्या पूर्वजन्मामध्ये चांगले काम केलेलं फळ आता ह्या जन्मामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे. तर 3 प्रकाराचे कर्म. कुठचं? क्रियमाण कर्म, दुसरं संचित कर्म, आणि तिसरं प्रारब्ध कर्म. आणि प्रारब्ध कर्मामधून थोडंच एक लहान भाग आम्हाला ह्या संचित कर्माचं लहान भाग आम्हाला ह्या जन्मामध्ये भोगावं लागतं. जसं समजा की कोणी एक अरबपती आहे, कोटीपती, त्याच्याकडे कोटी कोटी रुपये आहेत, बँकमध्ये जमा झालेत, आणि त्याला खर्च करायचा आहे काहीतरी लहान, एक 5,000 रुपये 10,000 रुपये तो काढतो जमा. पण अजून त्याच्याकडे किती आहे? कोटी कोटी रुपये बँकमध्ये जमा झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये तर फक्त 5,000 रुपये काढतो, 10,000 रुपये काढतो, आणि मग त्याचा उपयोग करतो तो. तसंच प्रारब्धमध्ये ह्या जन्मामध्ये जे आम्हाला संचित कर्मामधले जे थोडेफार सुख दुःखाचा अनुभव होते, कर्माचं फळ मिळतंय, त्याला मी प्रारब्ध म्हणतो. त्याला आम्हाला भोग करावंच लागतं. ज्याप्रमाणे आम्ही बाणमधून तीर सोडतो, तर एकदा तीर सोडले आम्ही की ते आता सोडलं ते गेलं, ते आपलं काम करणार. आम्ही बंदूक मारली आणि त्याच्यामध्ये गोळी निघाली तिकडून, तर ते आपलं काम करणार आहे. आमच्या तोंडामधून काही शब्द निघाले त्याचा परिणाम होणारच आहे. आम्ही काय अपशब्द कोणाला बोलून टाकलो, मोकळं होऊन गेलो आम्ही, पण आम्ही आता विचार करू नाही शकत की त्याचे काही परिणाम नाही होणार आहे. ते शब्दांना आम्ही परत घेऊ शकत नाही तोंडात. जे बंदूक सोडून गोळी गेली आहे ते त्याला धरून आम्ही परत बंदूकमध्ये टाकू शकत नाही. ते गेलं तर गेलं.
ते कर्म जे केलं आम्ही त्याचा परिणाम येत राहणार, त्याने कोणीही थांबू शकणार नाही. जगामध्ये कुठचीही शक्ती नाही आहे जे आम्ही पूर्व केलेले कर्मांचं फळ थांबू शकणार. काही वाईट कर्म केलं आहे त्याचं फळ येणारच आहे नक्की, आणि जर चांगलं काम केलं आहे नक्की त्याचा परिणाम पण येईल, सुख आम्हाला मिळणार. त्यामुळे आम्हाला हे 3 प्रकारचे कर्मांचं बद्दल ज्ञान असलं पाहिजे. कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की मला माहीत नाहीये की मी पूर्व काळामध्ये कुठचे कर्म केले होते, तर ज्यावेळी मला माहीत नाही आहे तर मला दंड का मिळावं. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बघा, हा जो देह आहे, शरीर आहे, आमच्यासाठी, आमच्या आत्मासाठी हे एक वस्त्र आहे, आमच्यासाठी कपडे आहे. जसं आम्ही वेगवेगळे प्रकारचे कपडे घालतो प्रत्येक दिवस, आणि दिवसाच्या अंतात मग आम्ही ते कपडे काढतो, दुसरे कपडे घालतो, तसंच आत्मासाठी हे देह म्हणजे काय, एक शरीर, एक वस्त्र आहे, कपडा आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्ही उत्तर द्या. बघा, उत्तर देणार का तुम्ही? देणार ना? आता एक व्यक्ती, त्यांनी चोरी केली आहे, ठीक आहे, आणि चोरी करताना त्यांनी पांढरं शर्ट घातलंय त्याच्या अंगावर, आणि 2-4 दिवसानंतर त्याला पोलीस धरताय की तुम्ही चोरी केलं, कॅमेऱ्यामध्ये तुमचं हे बघा दुरून दिसतंय, तुम्ही चोरी केलंय. आणि तो चोर म्हणतो की बघा, हे कॅमेऱ्यामध्ये काय दिसतंय, पांढऱ्या रंगाचं वस्त्र घातलेलं व्यक्तीने चोरी केलंय, पण आता बघा माझं लाल वस्त्र आहे, तर आता तुम्ही मला कसं धरू शकता? तुम्हाला पांढऱ्या वस्त्र धारण केलेल्या व्यक्तीला धरायला पाहिजे. तर तुम्ही जर पोलीस असणार तर तुम्ही काय म्हणणार? कोण एक बघा, म्हणा, सांगा बघू, काय म्हणणार? कोण सांगणार? तुम्ही सांगणार काय? हा, जोरात बोला. समजलं ना माझा प्रश्न? काय उत्तर देणार तुम्ही? वस्त्र बदलले, माणूस. हा, फक्त वस्त्र बदलले, पण माणूस तुम्हीच आहे ना. तर चोरी वस्त्राने नाही केलं, तुम्ही केलंय. त्यामुळे आम्ही पांढरे वस्त्र किंवा लाल वस्त्राला आम्ही जेलमध्ये नाही टाकणार आहे, आम्ही तुम्हाला टाकणार आहे, कारण चोरी तुम्ही केली आहे. तर हे कारण आम्ही देऊ शकत नाही की त्यावेळी मग पांढरे वस्त्र धारण केले होते, आता लाल वस्त्र आहेत, नाही. तसंच मागच्या कुठच्याही जन्मामध्ये मला एक वस्त्र होतं आत्माला, आणि आता वेगळं वस्त्र आहे. तर वस्त्र बदललं तर काय आहे, पण कर्म मीच केलं होतं ना, त्यामुळे त्या कर्माचं फळ मला मिळणारच आहे, भेटणार. त्यामुळे आम्ही समजून घेतलं पाहिजे की हे कर्म सिद्धांत जे आहे, कर्माचं जे नियम आहे, कायदा आहे, ते चालतंय. आम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की ते कर्म केलं, कोणी बघितलं नाही, त्यामुळे मी मोकळं होणार, ते कर्माचं फळ मला भेटणार नाही, असं नाही आहे. शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे की जसं गायचं वासरू अनेक गायांच्या समूहामध्ये पण स्वतःच्या आईला शोधून काढतोय, कुठेतरी इकडे तिकडे जाऊन आईला शोधून काढतोय. तसंच आमचे कर्माचे फळ आम्ही कुठेही असलो तरी आम्हाला शोधून काढणार. आम्ही असं नाही विचार केलं पाहिजे की मी बेळगावचा आहे तर मी कलकत्त्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये जाऊन राहणार तर कर्माचं फळ नाही मिळणार. नाही, येईल. कुठेही आम्ही गेलो, ब्रह्मांडामध्ये, स्वर्गलोकमध्ये जरी गेलो तर त्याचं फळ येणारच आहे. तर ह्याच्यामुळे, कर्मबंधनमुळे आम्हाला हे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अटकून राहावं लागतं. तर त्यामुळे जेवढं आम्ही वाईट काम करतो त्याच्यामुळे जास्त कष्ट येतंय. आता आधुनिक काळामध्ये आम्ही बघतो की लोकांमध्ये भांडणं खूप जास्त होत आहेत.
लोकांना त्रास खूप जास्त होत आहे. वेगवेगळे प्रकाराचे कष्ट जीवनात येत आहेत. आता माणसामध्ये प्रेम शिल्लक राहिलंच नाहीये. एक लहान कुटुंबामध्ये पण किती भांडणं होतात, किती गैरसमज होतात, किती त्रास होते, किती कष्ट. एका कुटुंबामध्ये पण पैशासाठी, संपत्तीसाठी, भाऊ-भाऊमध्ये, आई आणि पालक आणि मुलामध्ये किती त्रास होतोय. तर आम्ही समजून घेतलं पाहिजे की या जगामध्ये वेगवेगळे प्रकाराचे निसर्गामध्ये पण असे दुर्घटना होतात. काही मोठं काय तुफान आलं किंवा भूकंप झालं, तर हे सगळं का होतंय आणि एकाच वेळी मग हजारो लोकांची मृत्यू होते. ते का होतं हे सगळं आणि एवढं कष्ट वाढलं का आहे आता जीवनामध्ये, प्रपंचामध्ये. आता आम्ही पूर्ण समाजामध्ये आम्ही सगळ्यांनी एवढे वाईट काम केलेले आहेत ह्या जन्मामध्ये पण त्याच्या आमच्या पूर्वजन्मामध्ये. त्यामुळे हे पूर्ण समाजासाठी एवढं कष्ट आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जैसे करणी वैसे भरणी. म्हणजे जसं आम्ही कर्म करतो तसं फळ आम्हाला भेटणार आहे. तर ह्याच्या पाठीमागे कारण काय आहे? आम्ही वेगवेगळे प्रकाराचे पाप करतो, त्यामुळे एवढं संकट, एवढं कष्ट, एवढं दुःख, एवढं त्रास, एवढे भांडणं सगळं समाजामध्ये होतात. कुठेही शांती नाही आहे. 2 देशामध्ये शांती नाही आहे. एक गावामध्ये शांती नाही आहे, घरामध्ये शांती नाही आहे, देशामध्ये शांती नाही आहे. कशासाठी? आमच्या पाप कर्माचं फळ आम्हाला मिळत आहे. खास करून ज्यावेळी आम्ही हिंसा करतो इतर लोकांवर किंवा प्राण्यावर, पण ते पण आम्हाला परत येणार हिंसाच्या रूपमध्ये. आणि विशेष करून आमचे संस्थापक आचार्य प्रभुपाद महाराज म्हणायचे की आमच्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे की ज्यावेळी आम्ही पशुहत्या करतो किंवा आणि विशेष करून आईच्या पोटामध्ये जे बाळ असतात, गर्भपात त्यांचा मुद्दाम आम्ही करतो, तर हे 2 महापाप आहेत. आणि तिसरं म्हणजे गायीची हत्या. कमीत कमी तर जनावरांची हत्या नाही केली पाहिजे आणि बाळांची हत्या नाही केली पाहिजे. आणि जनावरांमधून खास करून गाय बैलांची हत्या तरी अजिबात नाही केली पाहिजे. पण गायांची हत्या नाही जरी केली, इतर जनावरांची हत्या जरी केली, तर त्याचं पण परिणाम आम्हाला भोग करावं लागेल. आता आम्ही पशु हत्या करतो आणि खातो. काय करतो? मांस खातो आम्ही. संस्कृतमध्ये शब्द आहे मांसः. मांसः त्याचं अर्थ काय शब्दाचं? मांसः. आम्ही जनावराला सांगतो की आत्ता मी तुझी हत्या करत आहे, पण येणाऱ्या जन्मामध्ये आता तू माझी हत्या करणार, मग मी जनावर बनणार आणि तू माझी हत्या करणार. तर प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही पशुची हत्या करतो किंवा आम्ही मांस खातो, आम्हाला आठवण ठेवलं पाहिजे की जनावराच्या बद्दल आम्ही एक काय म्हणतात ॲग्रीमेंटला एक करार केलंय की आता मी तुला जेवत आहे, तुला खात आहे आणि पुढच्या जन्मामध्ये तू मला मारून खाणार आहेस. असं होतंय. कर्मसिद्धांत असं चालतंय. कर्मसिद्धांत मध्ये काही करुणा नाही आहे. त्यामुळे आम्हाला करुणा दाखवलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. उगीच पाप प्राण्यांची हत्या करायची काय गरज आहे? ज्यावेळी भात आहे, आमच्याकडे नाचणे आहेत, भाजीपाला आहे, फळं आहेत, दूध आहे, एवढे सगळे चांगले स्वादिष्ट सगळे पदार्थ आहेत खायला, तर उगीच जनावरांची हत्या का केली पाहिजे? एवढं क्रूर मनुष्याने का असलं पाहिजे? आमचे जे समाजामध्ये, देशामध्ये एवढे मोठे मोठे संत झालेत, त्या संतांनी आम्हाला कोणालाही शिकवलं का कधी की आम्ही
क्रूर झालं पाहिजे, दुसऱ्यांना त्रास दिलं पाहिजे, दुसऱ्यांना कष्ट दिलं पाहिजे, हिंसा केली पाहिजे, असं कोणीही शिकवलंय का आम्हाला? एक संतांचं नाव सांगा ज्यांनी असं आम्हाला शिकवलं आहे. अरे संतांची वाणीचं जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आमच्या जीवनामध्ये काही चांगलं होऊ शकेल काय? नाही. तर त्यामुळे संत वाणी जी आहे, संतांची वाणी, ते आम्ही खूप ऐकून घेतलं पाहिजे. शास्त्रांची वाणी, की जेवढं आम्ही आमच्या जीवनामध्ये करुणा ठेवणार, लोकांचं कल्याणासाठी बऱ्याचसाठी आम्ही कार्य करणार, तेवढंच समाजामध्ये सुख, शांती, समृद्धी सगळं काही होणार. पण आमच्या स्वार्थासाठी भोग करायला जर आम्ही इतरांना त्रास दिलं उगीच, आणि जनावरांना पण त्रास दिलं, तर त्याचे परिणाम आम्हाला खूप भेटणार. त्यामुळे आम्हाला सावकाश राहायला पाहिजे. एकदा काय झालं की एक डाकू होता आणि त्याचं काम होतं, तो जंगलामध्ये राहायचा आणि जे लोक जंगलामधून जायचे त्यांना तो धरून आणि प्रहार करायचा आणि त्यांची हत्या करायचं. आणि असं अनेक व्यक्तींचं करत 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 एकदा काय झालं की महान भक्त नारद मुनी तिकडून जात होते आणि त्यांनी बघितलं की अरे ते पण आले नारद मुनीकडे. पैसे द्या, तुमचे धन द्या, काय आहे तुमच्याकडे, तुम्ही इकडे का आलात? तर त्यांनी म्हटलं की माझ्याकडे काय पैसे नाही आहेत. तर तू असं का करतोस जे लोकांची हत्या करत आहेस, जनावरांची पण हत्या करत आहेस? असं लोकांची हत्या करून तुला काय मिळणार? तर काय काय वाईट आहे त्याच्यामध्ये? मी लोकांची हत्या केली तर काय वाईट आहे? माझ्यासाठी करत आहे मी. ठीक आहे, तू म्हणत आहेस तुझ्यासाठी करत आहेस, कुटुंबासाठी करत आहेस, पण ते जो वाईट कर्म करत आहेस त्याचे फळ तुला भेटणार आहे. त्याच्याबद्दल विचार केले का? आता तू एवढं मोठं पाप केल्यामुळे तुला आता नरकात जावं लागेल. तर त्याने विचारलं नरक म्हणजे काय? मला माहित नाही. मग त्यांनी सांगितलं नरक म्हणजे काय असतं. मृत्यूच्या नंतर जे लोक खूप जास्त पाप करतात त्यांना नरक लोकमध्ये जाऊन अतिशय भारी, इकडे म्हणतो ना लय भारी कष्टांचा सामना करावं लागतं. खूप दुःख असतं तिकडे नरक लोकामध्ये, एवढं त्रास असतं. तर मग त्याने विचारलं हो असं काय? मग चांगलं कर्म वाईट कर्म म्हणजे काय? तर नारद मुनींनी त्यांना चांगलं उपदेश दिलं. मग त्यांनी विचारलं असं, आता बघा महान भक्तांचा प्रभाव कसा असतो, त्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे त्यांनी विचारलं ठीक आहे, पण आता काय करायचं, मी बंद कसं करायचं हे सगळं? एवढी सवय झालेली आहे मला. तू रामाचं नाव घे, तू राम 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 म्हण. म्हटलं तरी तोंडावरून निघेच ना तू रामाचं नाव. तर नारद मुनी बघितलं, अरेच्छा आश्चर्य, आता सरळ आहे, राम म्हणायला किती त्रास होतोय. म्हणा बघू राम. ऐकलं नाही? अहो थोडं कानाला कमी ऐकू येते म्हणा. नाही नाही, आणि कमी ऐकू येत आहे. आणि जोरात म्हणा. आणि किती जोरात म्हणू शकता बघू. वा वा वा. हिंदीमध्ये म्हणतात ना दिल खुश हो गया, मन प्रसन्न झालं. असं देवाचं नामस्मरण पूर्ण जगामध्ये राहिलं, आमचं पूर्ण जग वैकुंठ होणार. पण ते मुंह में राम बगल में छुरी तसं नाही असलं पाहिजे. तर त्यांनी म्हटलं की नारद मुनींना आश्चर्य झालं की अरेच्छा, एवढं राम एवढं सोपं शब्द आहे बोलायला, तर तोंडामधून येत का नाही? त्यांना माहीत होतं की ज्यांनी खूप पाप केलेलं आहे त्यांच्या तोंडामधून राम शब्द येतच नाही, कृष्ण शब्द येतच नाही. फक्त ज्यांनी पुण्य केलेलं आहे त्यांच्या तोंडामधून देवाचं नाव येतंय.
ज्याने खूप जास्त पाप केलंय त्यांच्या तोंडामधून रामाचं नाव येऊच शकत नाही. तर त्यांनी म्हटलं राम 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 म्हण, नाही येतच नाही तोंडामधून. तर मग नारद मुनी विचार केला, आता तू काय करतोस ना, तू प्रत्येक व्यक्तीला मारतोस आणि म्हणतोस मरा, हा मेला नाही मरा, ठीक आहे तू मरा म्हण. मरा 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 म्हणत म्हणत काय म्हटलं त्यांनी, राम. कोण होते ते व्यक्ती, त्यांचं नाव काय झालं नंतर, वाल्मिकी. वाल्मिकी मुनी. नंतर जाऊन त्यांनी रामायणाची रचना केली. तर बघा, एकमात्र उपाय आहे, जर आम्ही भगवंतांची आणि भगवंतांचे भक्तांचे आदेशांचं पालन केलं आणि हे सगळं हिंसा करणे हे सगळं आम्ही त्याग केलं आणि नामस्मरण केलं भगवंतांचं, तर आमच्या जीवनामध्ये सगळं काही सुख, वेगवेगळ्या प्रकारचे सुख आमच्या जीवनामध्ये येणार. अनेक असं उदाहरण आहे नारद मुनीच्या संदर्भात, की ज्यावेळी ते आले जंगलामध्ये एकदा प्रवास करताना, तर त्यांनी बघितलं की जनावर इकडे तिकडे पडलेले होते आणि त्यांच्या शरीरामध्ये एक तीर होतं आणि अर्ध मडून ते पाठ तडफड करून ते मरत होते. तर मग नारद मुनीला आश्चर्य झालं की कोण आहे एवढा व्यक्ती, एवढा क्रूर व्यक्ती जो असं अर्ध मारून टाकत आहे जनावरांना, पक्ष्यांना. अचानक त्यांनी बघितलं की एक शिकारी तिकडे दिसला आणि तो शिकारीला राग आला, कोण आहे तुम्ही, का आला इकडे, तुम्ही आल्यामध्ये आता बघा हे जनावर सगळं पडून गेले, मी तीर सगळं तयार ठेवलं होतं त्यांना मारायला आणि तुम्ही याचा आवाज ऐकून हे सगळं पडून गेले. तर नारद मुनी विचारलं, मी का आलो इकडे, मी कोण आहे ते तुम्हाला नंतर सांगतो, तुम्ही हे सांगा की तुम्ही हे जे एवढं क्रूर काम का करत आहे, तुम्ही तीर सोडून हे जनावर मारत आहेत, ते पण अर्ध मारून सोडत आहेत. पाप हा जनावर जो आहे तडफड करून आता मरत आहे, एकदाच का तुम्ही त्याला मारून टाकत नाही. आणि मला सवय झाली असंच, माझ्या बाबाकडून मी शिकलो, त्यांचे वडिलांतर ते पण तसंच करत होते. पण तू एवढा त्रास देतोस त्यांना, तुला काय त्याचं वाईट वाटत नाही का. नाही, असंच मी लहानपणापासून बघत आलोय, त्यामुळे मला काही वाईट वाटत नाही. तुला माहित आहे की ह्याचा परिणाम काय होणार, तुला किती त्रास होणार. जर तू दुसऱ्यांना त्रास दिलं, मनुष्याला, प्राणीला, पक्षीला, कोणालाही, तुला पण तेवढाच त्रास येणार परत. उलट दुप्पट तिप्पट 10 पट तुला त्रास येणार, 100 पट तुला त्रास येणार. मग नारद मुनींनी त्याला खूप समजून सांगितलं. तर त्याने म्हटलं, माझी जीविकाचं साधन हेच आहे, तर हे करणं मी बंद केलं तर जेवण कसं होणार, मला पोट कसं भरणार, त्याची काळजी करू नकोस. तू माझी गोष्टी ऐकणार आहेस का. म्हटलं होय. तर आजपासून हे सोडायचं आणि तू काय तुळशीचं बी पेरून तू इकडे आता बस आणि नामस्मरण कर. अरे नामस्मरण करत तर जेवण कसं येईल, येईल मी तुला सांगतो. आणि ज्यावेळी तू जप करायला बसला, ते जवळपास गावं होते, त्याच्यामधून लोक आले बघायला की अरे हा मुरगारी, त्याचं नाव मुरगारी होतं. मृग म्हणजे जनावर, अरी म्हणजे शत्रू, जनावरांचा शत्रू. हा जो मुरगारी आहे संत झालाय आता. आणि बघा, पूर्वी किती लोकांची हत्या करत होता आणि जनावरांची, आता तो इकडे संत जाऊन फक्त नामस्मरण करत आहे. आणि त्यांनी येऊन सगळे, त्यांना कोणी भात दिलं, तांदूळ दिलं, कोणी काही भाजीपाला दिलं, कोणी फळं दिली, काहीच कमी झाली नाही. जेवढं त्याला पाहिजे होतं जगायला, तेवढं त्याला मिळालं. एकदा काय झालं, 1-2 वर्ष गेले आणि नारद मुनी तिकडून परत आले. त्यांच्यासोबत पर्वत मुनी म्हणून अनेक संत होते. ते दोघं आले त्या मार्गावरून आणि तिकडे त्यांनी बघितलं की नारद मुनींनी सांगितलं, माझे एक शिष्य इकडे राहतात, चला शिष्यांना बघून जाऊ. पर्वत मुनीने म्हटलं ठीक आहे, आम्ही जाऊ तिकडे.
आणि तिकडे आले त्यावेळी दुरून त्यांनी बघितलं की अरे माझे गुरु महाराज येत आहेत, आणि ते प्रणाम करायला, दंडवत करायला ते तयार झाले, पण अर्धवट ते स्वतःला ते थांबले. आणि मग त्यांनी एक कपडं घेऊन थोडं असं हलकं काहीतरी रस्त्यावर करत होते. तर पर्वतमुनी आणि नारद मुनींना आश्चर्य झालं की हे काय. पर्वतमुनी विचारलं असं का करत आहे. तर नारद मुनींनी सांगितलं की रस्त्यामध्ये काय मुंग्या होत्या आणि तो प्रणाम करायला रस्त्यावर दंडवत करत होता, पण त्याने बघितलं मुंग्या आहेत, तर मी प्रणाम केलं तर ते मुंग्या माझ्या शरीराखाली येऊन ते त्यांची मृत्यू होईल. त्यामुळे त्या वस्त्राने, कपड्याने हलकं हळूहळू त्यांना बाजूला करत होता. मग पर्वत मुनीने म्हटलं अहो आश्चर्य, हा मृगारी जो एवढा तडफड करून जनावरांची हत्या करत होता, एवढं कष्ट देत होता जनावरांना, आज त्याला एक मुंगी मारायला पण एवढा त्रास होते, मुंगी मारायला तयार नाही आहे. ते खरोखर तुम्ही चिंतामणी आहेत, करुणाचे समुद्र आहेत तुम्ही नारद मुनी. बघा कसं परिवर्तन केलं तुम्ही या व्यक्तीच्या चरित्रामध्ये आणि त्याच्या विचारमध्ये. तर मी असं म्हणत नाही की आम्ही सगळ्यांनी सगळं संसार सोडून असं जंगलामध्ये जाऊन नामस्मरण केलं पाहिजे म्हणे, ते नाही. पण कमीत कमी जी आम्ही हिंसा करतो, जी आम्ही पाप जनावरांना आम्ही त्रास देतो, त्यांना दुःख देतो, ते तरी आम्ही बंद करून आमचा संसार आम्ही चालवू शकतो ना. इकडे आमच्याकडे काय धान्य, कडधान्य, फळं ह्याची काही कमी नाही आहे, तर उगीच का आम्ही कष्ट दिलं पाहिजे. आणि जे काही आम्ही शुद्ध शाकाहारी आहार आहे ते घेऊन आम्ही भगवान श्री कृष्णांना अर्पण करू शकतो, भगवान श्री रामांना अर्पण करू शकतो, आणि प्रसादच्या रूपात आम्ही ग्रहण करू शकतो. किती छान जीवन आहे. आणि एवढं जेवण स्वादिष्ट पण होणार, आणि भगवंतांचा प्रसाद असल्यामुळे आमचं चित्त शुद्ध होणार, आणि त्याचं कर्म वगैरे काहीच नाही, कर्मबंधनापासून आम्ही मोकळं होणार, आणि शेवटी जन्म मृत्यूच्या चक्रामधून पण आम्ही मोकळं होऊ शकणार. आता आपण सर्वांना माहीत आहे 6 आठवडे प्रयागराजमध्ये किती मोठा एक उत्सव साजरा झाला. कुंभमेळ्यासाठी किती कोटी लोक गेले तिकडे. 65 असं ऐकलं कोणी म्हणत होतं, 65 कोटी लोक गेले त्रिवेणी संगम मध्ये आंघोळ करायला, आणि तिकडे जाऊन आले का पाप त्यांचं संपवायचं होतं, आणि तिकडे जाऊन माते गंगे, यमुने, सरस्वतीच्या कडून करुणा प्राप्त करून आपलं आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जायला. तर हे सगळं आम्ही का करतो. कारण पाप जे असतात त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होते, कष्ट होते, कोणालाही कष्ट नकोय. पण जर आम्ही तिकडे आंघोळ करून आलोय, परत ते पाप सुरू केलं तर त्याचा काय उपयोग. त्यामुळे जेवढे आमचे पापात हे व्यसन वगैरे आहे, दारू पिणे, ह्याच्यामधून पण किती वाईट कर्म होतंय, किती त्रास होणार आम्हाला पुढे. तर हे दारू घेणे, मांसाहार करणे, जुआ खेळणे, हे सगळं कार्य जे आहे ते घोर पाप म्हटलं जातात. त्यामुळे ह्यांना त्याग जर आम्ही केलं आणि भगवंतांची भक्ती जर आम्ही केली, भक्तांच्या संगमध्ये जर आम्ही आलो, तर आमच्या जीवनामध्ये किती सुख आणि शांती होणार. कठीण नाही आहे. बघा, करून बघा. सुरुवात करा सत्संग करून, भक्तांच्या संगमध्ये या, आणि बघा कसं जीवनाचं परिवर्तन होतंय, किती आनंदाचा अनुभव जीवनामध्ये होतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर नोकरी, व्यवसाय, व्यापार सोडू नका, घर कुटुंब सोडू नका. उलट आणि काटेकोरपणे तुम्ही राहावा आणि सगळं नियम पालन करा. तुमचा व्यापार करा, प्रपंच चालवा,
कुटुंबाचं देखरेख खूप बरोबर करा तुम्ही, परंतु भगवंतांना जोडा, नामस्मरण करा आणि हे जे क्रूर कामं आहेत ते सोडा, त्याग करा आणि जीवनामध्ये किती आनंद येते त्याचा तुम्ही अनुभव करा. प्रस्ताव बरा आहे की नाही? कोणी उत्तर दिलं नाही. थोडा त्रास होईल सुरुवातीला की अरे एवढं आम्ही सगळं जेवत होतो, खात होतो, आता नाही होणार. पण काही काळजी करू नका. एवढं लहान त्यागसाठी तुम्हाला पुढे किती चांगलं परिणाम होईल बघा. आणि लहान त्याग म्हणजे काय? उगीच का कष्ट द्यायचं आम्ही? आमच्यावर कोणी प्रहार करायला आलं, काही चाकू घेऊन, तलवार घेऊन, तर आम्ही विरोध करणार नाही का? त्या जनावर विरोध करत नाहीत का? आम्हाला जे एक लहान चाकून पण थोडं बोटाला कचर आम्हाला किती त्रास होते. आणि लाखो लाखो कोटी कोटी जनावरांना आम्ही कत्तल करून सोडतो, किती त्रास होतोय त्यांना. किती रक्तांची नदी आम्ही वाहून टाकतो आणि आम्ही काही त्याच्याबद्दल विचार करत नाही. तर मनुष्य समाजला एवढं क्रूर का असलं पाहिजे? त्यामुळे लोकांमध्ये प्रेम राहत नाही. खरोखर आम्हाला मनुष्यामध्ये, समाजामध्ये प्रेम पाहिजे असेल, शांती, सुख, समृद्धी पाहिजे असेल, तर कमीत कमी हे तरी आम्ही बंद केलं पाहिजे सगळं. आणि त्यामुळे हे भगवान श्रीकृष्ण पण असं म्हणतात, जेवढे संत झाले ते पण असं म्हणतात. वाघोड्यामध्ये एवढं छान मंदिर आहे, तुमची एवढं छान मंडळी आहे इकडे. वाघोड्याचे लोक खूप धार्मिक आहेत असं मी बघितलं आहे, अनेक वर्षापासून बघत आहे. आणि धार्मिक असल्यामुळे भगवंतामध्ये, भगवंतांच्या शब्दामध्ये त्यांचा खूप विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही आज एवढे मोठी संख्यात इकडे येऊन हे सत्संग मध्ये तुम्ही भाग घेत आहेत, त्याच्यासाठी पुन्हा मी तुम्हाला आभार व्यक्त करतो. आणि वाघवड्याचे भक्त तुम्हाला विशेष करून मी धन्यवाद देतो, कारण तुम्ही एवढी छान व्यवस्था केली आहे. खूप परिश्रम करून, खूप सेवा करून सगळं काय एवढी सुंदर व्यवस्था केली आहे. आणि जे भक्त बेळगावमधून पण इकडे येतात प्रचार करायला, सेवा करायला, आपण सर्वांना पण धन्यवाद. वाघावडे गावाचे जे पंच आहेत आणि प्रतिष्ठित लोक आहेत, देणगीदार आहेत, आपण सर्वांना पण खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण.